काय झालं, बरेच दिवस झालं मी माझ्या घरातले वापरायचे जे कपडे असतात ना, जीन्स टी शर्ट वगैरे असतात ना, ते बरेच असे मला टाकून द्यायचे होते. आता इथे कसं होतं लक्झमबर्गमध्ये, ते जागोजागी रिसायकलिंगचे बिन ठेवतं की ज्याच्यामुळे तुम्ही ते कपडे टाकू शकता. आता गव्हर्नमेंट काय करतं, ते कपडे असतात ना, ते गरजू लोकांना डोनेट करतं. तर मंडळी हे बघा, इथे असे बिन ठेवलेले आहेत. आता हे मला फक्त एवढेच माहिती होते, दुसरीकडे आता कुठे बिन आहेत ते म्हटलं जास्त शोधण्यापेक्षा इथे जाऊन यावं, पण मी इथं आलेले आहे. आता इथे तुम्हाला दाखवते, हे ग्रीन कलरचं बिन आहे ना, याच्यामध्ये पूर्ण आपण काचेच्या बॉटल टाकू शकतो. म्हणजे काचेच्याच बॉटल टाकण्यासाठी ठेवलेलं असतं ग्रीनमध्ये. आणि हे आहे ते ब्ल्यू कलरचं, याच्यामध्ये जे आपला कागद असतात ना, म्हणजे पुट्टे, वह्या, पुस्तक जे काय असेल ते त्याच्यामध्ये टाकू शकतो. आणि हे व्हाईट कलरची बिन आहे, त्याच्यामध्ये कपडे टाकू शकतो. त्याच्यावरती लिहिलेलंच आहे टेक्स्टाईल म्हणून. तर हे बघा, मी असे आता कपडे आणलेले आहेत ह्याच्यामध्ये काहीतरी 2 जीन्स, 3 टी शर्ट आणि 2 कुर्त्या आहेत. आता ह्याच्यामध्ये टाकूया आपण. तर हे टाकताना कसं करायला लागतं माहिती आहे का, हे आधी खाली ओढायला लागतं, असं खाली ओढायचं. बापरे, आता मी बघा इथे असे कपडे ठेवलेले आहेत आणि हे वरती ना असं ढकलायचं, जे आतमध्ये कपडे पडले आतमध्ये. आवाज पण आला. आता झालेलं आहे आपलं काम. तरी आपल्याला नको असले, कंटाळा आला असला वापरून तरी आपण टाकू शकतो. म्हणजे गव्हर्नमेंट पुढच्या लोकांना ज्यांना गरज असते त्यांना ते प्रोव्हाइड करते.